जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. युवा नेते आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून वैभववाडी इथं साकारण्यात आलेल्या महाराणा प्रतापसिंह कलादालनाच्या उद्घाटन समारंभाला मेवाडचे 76वे दिवाण श्रेष्ठतम अरविंदजी सिंह आणि महाराणा प्रतापसिंह यांच्या घराण्यातील युवराज कुंवर लक्षराज सिंह येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी वैभववाडी आतुर झाली आहे. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली असून रविवारी 6 जानेवारीला या कलादालनाचे उद्घाटन होणार आहे. पराक्रम, त्याग, स्वाभिमान यांचे प्रेरणास्त्रोत म्हणजे महाराणा प्रताप. समाज वारसा जपणाऱ्या व राजा महाराणा प्रताप यांचा इतिहास उलगडणारे महाराणा प्रतापसिंह कलादालन युवा नेते आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून वैभववाडी येथे उभारले आहे. देशातील दुसरे व महाराष्ट्रातील पहिले हे कलादालन आहे. याच्या उद्घाटन प्रसंगी मेवाड राजघराण्याचे 76वे दिवाण श्रेष्ठतम अरविंद सिंहजी मेवाड, महाराणा प्रताप यांच्या मूळ कुटुंबातील वंशज कुंवर लक्षराजजी मेवाड उपस्थित राहणार आहेत. तसेच श्रीमंत संभाजीराजे छत्रपती हेही उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी आयोजकांनी केली आहे. न भूतो न भविष्यती हा सोहळा करणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. या कार्यक्रमाला दुतर्फा झेंडे, पताका आणि शुभेच्छा देणारे होर्डिंग्स, राजवाड्यासारखे महाद्वार, मिरवणुकीत घोड्यांचा रथ, झुमरे, झालरे, कमानी, पुष्पपल्लवांच्या माळा अशा अनंत शुभ शृंगारांनी वैभववाडी नटून थटून सज्ज झालेली असेल. आमदार नितेश राणे यांच्यासह येथील रावराणे, राणे घराणे यासाठी गेले कित्येक दिवस याच्या तयारीत गुंतलेत. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक संस्थानं होती. त्यातील अनेक राजघराण्यांची नावे त्यांच्या कर्तृत्वामुळे आजही घेतली जात आहेत. त्यातील मेवाड हे संस्थान होय. सुंदर आणि वैभवशाली या प्रदेशास वेगळं ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यातील एक मेवाड येथील सिंह राजघराणे. याच राजघराण्यात वैभववाडी पंचक्रोशीतील ऐतिहासिक रावराणे जनसमूहाचा महापुरुष जन्माला आला. रावराणे हे मूळचे राजपूत असल्यामुळे शौर्य, साहस, विद्वत्ता असे अनेक राजपुती गुण त्यांच्या ठायी आढळतात. याच राजघराण्याच्या शाखा गोवा, कर्नाटक पासून अगदी तळकोकणापर्यंत पोहोचली आहे. रावराणे, राणे, गोव्याचे राणे, शृंगारपूरकर, सुर्वे, खानविलकर यांची मूळ भूमी चितोड असल्याचे समजते. तसा उल्लेख कर्नाटक येथील हेळव्यांच्या मोडी लिपीतील पोथ्यात सापडलाय. तसे विविध संदर्भ, पुरावे आज इतिहासात उपलब्ध आहेत. त्यामुळे युवराजांच्या वैभववाडी देण्याची वैभववाडीकर आतुरतेने वाट पाहतायत. राजस्थानमध्ये अशी कलादालने मोठ्या प्रमाणात आहेत. युगपुरुषांनी वापरलेली शस्त्रे व त्यांच्या कार्याची माहिती घेण्यासाठी इतिहासप्रेमी अशा कलादालनांना भेटी देत असतात. त्यामुळे उदयपूर सारख्या शहरांना याचा मोठा फायदा झालाय. यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटनात वाढ झाली आहे. अशा समृद्ध वारशाचे जतन व्हावे व पुढील पिढीला याची माहिती व्हावी हाच यामागचा आमदार नितेश राणे यांचा हेतू आहे. वैभववाडीलाही याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले. आम्ही घेतलेली मेहनत फळाला येईल. तसेच राजघराण्यातील एका सदस्याचे आपल्याला आशीर्वादही मिळतील असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. आपल्या सिंधुदुर्गामध्ये असलेला वैभववाडी तालुका आणि वैभववाडी तालुक्यामध्ये बसलेलं आपलं वाबे वैभववाडी शहर ही आपला वैभववाडी तालुका, या तालुक्याला एक वेगळं ऐतिहासिक महत्त्व आहे. ऐतिहासिक संदर्भ आहेत. ज्या महापुरुषाबद्दल आपल्या प्रत्येक पिढीला अभिमान आहे. महाराणा प्रताप यांचं नाव घेतल्यावर वैभववाडीपासून राजस्थानपर्यंत आणि राजस्थानपासून देशाच्या टोकापर्यंत प्रत्येकाला मध्ये एक वेगळी भावना आपल्याला अनुभवायला भेटते. आणि आपल्याला जेव्हा ह्या महापुरुषाबद्दल काय माहिती गोळा करायची असेल किंवा ह्या महापुरुषांनी आपला इतिहास कसा घडवला याबद्दल काय पाहायचं असेल, वाचायचं असेल तर आजच्या तारखेला राजस्थानमध्ये जाण्याशिवाय दुसऱ्याकडे आपल्याला पर्याय नाही. आपल्याकडे दुसरा मार्ग नाही. म्हणून आज आम्ही म्हणजे मी स्वतः, रावराणे समाज सगळे एकत्र येऊन मुंबईपासून ते सिंधुदुर्गापर्यंत, त्याचबरोबर कसबा हे ना कन्सल्टंट बरोबर घेऊन आम्ही सगळ्या जणांनी विचार केला
की का नाही आपल्या वाव्य वैभववाडीमध्ये, ज्या वैभववाडी बाजारपेठाला वेगळा इतिहास आहे, रावराणे समाजाने बसवलेलं आपलं एक बाजारपेठ म्हणून त्या बाजारपेठाचे एक उल्लेख आहे। या सगळ्या गोष्टी आपल्या ज्या फक्त आज राजस्थानमध्ये पाहायला भेटतात, अनुभवायला भेटतात, त्या सगळ्या गोष्टी आपल्या वाव्य वैभववाडीमध्ये आणून एक वेगळं महाराणा प्रतापांचं एक कलादालन उभं करून, एक सांस्कृतिक भवन उभं करून पुढच्या येणाऱ्या प्रत्येक पिढीला जी माहिती महाराणा प्रतापांच्या शौर्याबद्दल, त्यांच्या युद्धनीतीबद्दल, त्यांच्या लढलेल्या युद्धाबद्दल, युद्धामध्ये वापरलेल्या सगळ्या वेगवेगळ्या साधनाबद्दल, शस्त्रांबद्दल जी वाचायला भेटली पाहिजे, त्यांना अनुभवायला भेटली पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी आज राजस्थाननंतर आम्ही वाव्य वैभववाडीमध्ये आपल्या सगळ्यांसाठी आणत आहोत। ह्या कलादालनामध्ये ज्या युद्धनीतीबद्दल माहिती असेल, वेगवेगळ्या त्या घडलेल्या इतिहासाबद्दल सगळी माहिती आपल्याला त्या कलादालन आणि सांस्कृतिक भवनमध्ये उपलब्ध असेल। येणाऱ्या 6 जानेवारीला या कलादालनचं उद्घाटन आपण सगळ्यांच्या सहकार्याने करत आहोत। मेवाडचे राजघराण्यातले सदस्य आपल्या वैभववाडीमध्ये येऊन आपल्याला आशीर्वाद देणार आहेत। रावराणे मुंबईपासून ते सिंधुदुर्गापर्यंत ते सगळे रावराणेचे समाजाचे माझे सहकारी मान्यवर हे सगळेजण आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून ह्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहकार्य करत आहेत, आमच्याबरोबर सहभागी होत आहेत। आज ह्या 6 तारखेला आपण एक वेगळा इतिहास, महाराष्ट्रातला पहिलं महाराणा प्रतापांचं कलादालन आणि देशातलं दुसरं एक कलादालन आपण उभं करतो आहोत। माझी एवढीच अपेक्षा आहे की वाव्य वैभववाडीच्या नागरिकांना, सिंधुदुर्गाच्या नागरिकांना जे एक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपण आकर्षण घडवण्यासाठी आम्ही जे वेगवेगळे शब्द दिलेले होते, जो विश्वास दिलेला होता की जे आमच्या सिंधुदुर्गामध्ये आम्ही असे वेगवेगळे प्रकल्प उभे करू जेणेकरून देशातला नाही आंतरराष्ट्रीय दर्जातला सगळा पर्यटक आमच्या सिंधुदुर्गात आला पाहिजे आणि त्यांनी ह्या सगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून आमच्या सिंधुदुर्गाचा विकास साधला पाहिजे। त्याच सगळ्यामध्ये माझा हा एक छोटासा प्रयत्न आहे। माझी अपेक्षा एवढी आहे की ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून महाराणा प्रतापांसारख्या एका शूरवीरचा इतिहास मी प्रत्येक पिढीच्या समोर मांडू शकीन, आणू शकीन, त्यांना अनुभवायला देऊ शकीन आणि त्याचबरोबर पर्यटनाच्या आधारे माझ्या सिंधुदुर्गाला आर्थिक उन्नतीच्या दिशेने घेऊन जाऊ शकीन, एवढाच प्रयत्न मी या प्रकल्पाच्या माध्यमातून करतो आहोत। आपल्या सगळ्यांचा सहभाग आणि आशीर्वाद मला ह्यामध्ये लाभेल एवढी अपेक्षा व्यक्त करतो। इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।